नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. तर गाईज उद्यापासून आमचं कॉलेज चालू होतं आहे. तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला. मी आहे, ढापणी आहे आणि प्रीती आहे. आणि गाईज आत्ताच आम्ही घराच्या बाहेर पडलो नाही की सोनालीची चप्पल तुटली ते आता शिवते. आणि इकडे प्रीती बसली. ही आज आम्हाला सगळे लोकेशन सांगणार आहे की कुठे कपडे चांगले भेटतात. तिला सगळं माहिती आहे गाईज. ही आज आम्हाला सांगेल इकडे जाऊया तिकडे जाऊया, इकडे कपडे चांगले भेटतात, स्वस्त भेटतात. तर आता बघूया आम्ही काय काय शॉपिंग करतो. तुम्हाला पण मी दाखवतो आणि कुठे जातो आहे ते पण सांगतो. ठीक आहे. काही शॉपिंग करण्याच्या अगोदरच सोनालीचे 20 रुपयाचा नुकसान. कसं वाटते तुला? बघा गाईज चप्पल शिवते. दुःख भरी कहाणी. गाईज आता आम्ही चढलोय ट्रेनमध्ये. सोनाली. तर गाईज आता आम्ही दादरला पोचलो आहे. आणि आता मी एक सोनालीला चॅलेंज देते की मी हिला आहे ना हे 1000 रुपये देणार आहे. 1000 रुपये. आणि 1000 रुपयामध्ये हिने आहे ना जास्तीत जास्त शॉपिंग करायची. जे तिला काय पाहिजे ती घेऊ शकते 1000 रुपयामध्ये. मंजूर आहे तुला? चॅलेंज आहे. आणि बार्गेनिंग करायला हिच्यासोबत प्रीती आहे. तर आता बघूया ह्याच्यामध्ये अजून काय मजा येणार आहे. आणि 1000 रुपये तर दिले सोनालीला. आता बघूया सोनाली त्या 1000 रुपयामध्ये किती गोष्ट प्रयत्न करू जास्तीत जास्त वस्तू घेऊन जिंकण्याचा. जिंकले तर 500 रुपये मला अजून देणार आहे. हां चालेल गाईज. तर बघूया ही किती म्हणजे ह्याच्यामध्ये 1000 रुपयामध्ये किती वस्तू घेते, म्हणजे तिच्या शॉपिंगचा कपडे काय पण घेऊ शकते 1000 रुपयामध्ये. आता बघूया आपण ती किती वस्तू घेते आणि काय काय घेते. मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. ओके. आणि ती कशी बार्गेनिंग करते काय करते ते पण तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे. आणि ही प्रीती आहे तिच्यासोबत. प्रीती इसको सपोर्ट करेगी की नाही बार्गेनिंग करणे में? चला गाईज बघूया आता. तर सोनाली काय विचार केलेस? पहिलं काय घेणार आहेस तू? मला सध्या कुर्ती घ्यायची आहे. तर गाईज आता आम्ही कुर्ती घेतली, म्हणजे तिला आता कुर्ती घ्यायची आहे. तर आता आपण कुर्तीचं दुकान शोधूया आणि मग ती बघेल चॉईस करेल. ओके. तर गाईज आता हिने शॉर्ट कुर्त्या बघितल्या तिथे. आता ही बघायला आली. तर गाईज आता बघायला गेलेली ती शॉर्ट कुर्ती, पण तिला आता नाही आवडले. तर आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे. आणि गाईज आज रविवार आहे तरी पण इकडे दादरमध्ये काय दुकानं अशी लागलेली नाही आहेत. वाटत नाही आम्हाला आम्ही इथे दादरमध्ये काय आता शॉपिंग करू. आता आम्हाला दुसऱ्या लोकेशनवर जावं लागणार आहे. कारण की इकडे काय लावलेलंच नाही आहे. प्रीतीला आवडल्या 2 कुर्त्या, पण सोनालीला एक पण नाही आवडली. म्हणून आता आम्ही बघतो इकडे काय भेटलं तर, नाहीतर मग आम्ही लोकेशन चेंज करतो, दुसरीकडे जातो. ते पण मी तुम्हाला सांगेन जर आम्ही इथून दुसरीकडे कुठे गेलो. ओके. तर गाईज इथे आता सोनालीने एक कुर्ती घेतली आहे 200 रुपयाची. हे बघा, हे दाखव गाईज. ही बघा ही कुर्ती घेतली 200 रुपयाची. आता पुढे बघूया काय अजून घेते ती. चला. आता सोनाली दुसरा विचार काय घ्यायचं? जीन्स. आता गाईज बघूया जीन्स भेटते का. हे बघ इथे. तर गाईज बघा आता ही जीन्स घेते. जीन्स घेते आता जीन्स. हे बघ काय मॅच कर. गाईज गर्दी खूप जास्त आहे आज इकडे. हे घ्यायचं. तर गाईज प्रीती काय बोलते माहिती का, जर माझ्याकडे जर पिशवी असती तर तिने 2 जीन्स अशाच टाकल्या असत्या. तिकडे पिशवी नव्हते म्हणून वाचले ते जीन्सवाले, नाहीतर लॉसमध्ये गेले 600 रुपये लॉसमध्ये. आता गाईज सोनालीला जीन्स पण नाही भेटली आणि इकडे मार्केट नाही भरले. आता बघू आम्ही फिरू, जर भेटली तर ठीक, नाही तर काहीतरी दुसरं घेते. बघूया. गाईज भांडण झाले बघा. तर गाईज आता दादरला काय दुकानं नाही लावलेली, म्हणून आता आम्ही चाललो चर्चगेटला. तर बघूया आता चर्चगेटला सोनालीची शॉपिंग होते का करू. एकच घेतली आताशी कुर्ती तिने. बघूया अजून तिला आता जीन्स घ्यायची आहे. बघूया अजून ती काय काय घेते. तर तिकडे पण असलं पाहिजे, नाहीतर मग परत पचका होईल आम्हाला. आमच्या इकडे दैसरलाच जावं लागेल. बघूया आता.
तर ट्रेन येते, वेट करतो आम्ही ट्रेनची. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे चर्चगेटला. आता बघूया चर्चगेटला आम्हाला मार्केट भेटतो आहे का, कारण की आम्ही चर्चगेटला फर्स्ट टाईम आलो आहे शॉपिंग करायला. आम्ही येतो हरवलेला दादरला. तर आता बघूया चर्चगेटला. दादरने दिला आम्हाला धोका. गाईस तुम्हाला असं प्रश्न पडला असेल की ही हरवलेला असे डायलॉग का मारते, हिचा काय ब्रेकअप झाला आहे का. सगळे मला प्लॅनिंग करून आलेलो, सगळ्या प्लॅनिंगवर पाणी फिरवलं तर काय आहे, धोकाच होणार ना त्याला. तर बघूया गाईज मार्केट जर भेटला तर फटाफट सोनाली शॉपिंग करेल. आणि मला पण एक जीन्स घ्यायची आहे तर मी जीन्स घेईल. तर बघूया आता सोनाली काय काय शॉपिंग करेल. ओके तर चलो. कोण सोनाली ना, तू गाईज 2 मिनटं थांबत नाही, लगेच घुसते ह्या दुकानात त्या दुकानात. किती शॉपिंग केली आतापर्यंत. एकच आवडला तो घेतला, बाकी काहीच नाही. गाईज ही बघा पिशवी बघा, एवढे सारे घेतली ती. आणि गाईज मी एक टॉप घेतला. चल ट्विन्स करते, ट्विन्स. गाईज निघते आहे ना, एकटी जाते दुकानामध्ये, घुसते, बघते, बाहेर निघते एकटीच. बघा ना कशी कुर्त्या बघते ती, तिचा चेहरा बघा तुम्ही कशी शोधते कुर्त्या. पण तिला एक पण आवडत नाही. सोनाली आवडली. काय आवडते ते तुला. बावलट पोरगी ती आता आवडले गाईज तिला कुर्ती. आता बघू परत आता चेंज. ती बघा गाईज ही तिला आवडली. आता ते लोक आता कसे हे करतील बघा, प्राईस कमी करतील. ये कितने का है? 250 का 250. करा आता भाव. गाईज आता प्रीती आहे ना भावताल करते. गाईज तिने ती कुर्ती बघितली, तिला आवडली, भाव पण केला पण तिने घेतली नाही. काय बोलायचं वाटतं तुला. तर गाईज आता आमची शॉपिंग म्हणजे माझी शॉपिंग करून झाली. मी घेतली एक जीन्स आणि एक टॉप घेतले. गाईज खूप जास्त गर्दी होती म्हणून व्हिडिओ काढायला आम्हाला भेटली नाही. पण मी सोनालीचे थोडे क्लिप काढलेत, कारण की तिला चॅलेंज दिलेलं होतं मी. आणि माझे क्लिप नाही काढले, हिने माझे क्लिप नाही काढले गाईज, पण मी हिचे काढले सगळे. तर आता आपण सोनालीला विचारूया तिने कितीची शॉपिंग केलेली आहे. आणि जर गाईज तिने 1000पेक्षा जर पैसे जर वाचवले असेल, जर कमीची शॉपिंग केली असेल तर राहिलेले पैसे तिने मला द्यावं लागेल. कारण की आता गाईज मी ते कपडे तर घेऊ तर नाही शकत ना मी ते कपडे. मी काय करणार तिच्या साईजचे, म्हणून आपण जे उरलेले पैसे आहेत ना ते तिच्याकडनं आपण रिटर्न घेऊया. ओके तर आता तू सांग कितीची शॉपिंग केली आणि किती कपडे घेतलेस. ते आधी किती कपडे घेतलेस ते सांग. गाईज 2 कपडे घेतलेत. किती गेले पैसे तुझे. 500 रुपये गेले गाईज. आणि आता म्हणजे उरलेले 500 रुपये ती मला रिटर्न देणार. ते माझे झाले राहिले ते पण मागते. तर गाईज आता हे परत माझे 500 रुपये झाले. आणि मी हिला बोललेली जर तू 1000 रुपयाची शॉपिंग केलीस तर तुला मी परत 500 रुपये देईल करू. ही स्वतःच बोललेली की तू 500 रुपये कपडेच नाही आवडले तर घेणार काय, उगाच पैसे देऊन येऊ त्यांना. तरी पण गाईज चॅलेंज होता. असं थोडी नसतं. चॅलेंजसाठी मी काय पण घेऊ, म्हणजे ते पैसे पण गेले आणि 500 रुपये देईल नाही देईल त्याचा भरोसा नाही. तर गाईज तिने ते 500 रुपये पण गमावले आणि हे 500 रुपये पण गमावले. लॉसमध्ये आहे. आता जाऊ द्या गाईज. माझी तर शॉपिंग मी चांगली केली आहे. माझी 600 रुपयाची झाली शॉपिंग. मी तुम्हाला दाखवेल जर मी कधी घालेन तर. 500 चॅलेंज दिलेलं मला, खरेदी केली ही नाही, काय बोलणार. तर गाईज आता आम्ही चाललो आहे घरी. खूप जास्त आता आम्हाला कंटाळा आला आहे. प्रीती कुठे गेली. ती बघा जाऊन तिकडे बसली, कारण की गाईज खूप जास्त गर्दी आहे इकडे आणि आम्हाला खूप कंटाळा आला आहे. इकडे बसली ही बघा. गाईज दिसते तुम्हाला. डायरेक्ट आता आम्ही चर्चगेटला आता जाऊ डायरेक्ट दहीसरला. तर गाईज तुम्ही खूप सारे कमेंट्स करून सांगा की सोनालीने कशी शॉपिंग केली, काय केले ते. आणि आता मला तर माझे 500 रुपये भेटलेत. तर आता मी तर सॅड नाही आहे, सोनाली सॅड आहे. तर जाऊ द्या, आपण नेक्स्ट टाईम परत असंच काहीतरी करू सोनालीसोबत किंवा प्रीतीसोबत.
नेक्स्ट टाइम Okay. प्रीतीला पकडूयात आपण. हां तर गाईज आता आम्ही चाललो बाय बाय. दरवेळी बोल दरवेळी काय मीच लॉसमध्ये जाऊ. त्या नेक्स्ट टायमाला आपण काहीतरी असंच वेगळं चॅलेंज करू. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की प्रीतीसोबत अजून- आपण 2000चं चॅलेंज करूया. तर गाईज तुम्ही मला आता कमेंटमध्ये सांगा की मी अजून काय असं चॅलेंज ब्लॉग करू. असं तुम्ही मला कमेंट्स करून सांगा मग मी ते करेन. काहीतरी चांगलंच सांगा कारण की तुम्ही जे जे सांगाल ते आमच्यासोबतच करणार. हां गाईज एक त्याला काहीतरी तरच चांगली कमेंट करा. चांगलं काहीतरी सांगा ज्याच्याने माझा प्रॉफिट होईल ना की सोनालीचा ना की बाकी कोणाचा. आम्हाला माझ्या विचार करायचा माझ्याने प्रॉफिट होईल. आणि आता प्रीतीचा बड्डे येतोय. जर प्रीतीने आम्हाला कुठे फिरायला नेलं तर तर नेक्स्ट ब्लॉग प्रीतीच्या बड्डेचा येईल असं मला वाटतंय. पण प्रीती घेऊन टाकू जाईल. आपण. प्रीती लेकी जाईल ना. बघते बघा अजून फक्त बघतेच बोलते मैत्रीण ही अशी. तर गाईज आता आम्ही चाललोय बघूया.